भाषेचा विचार आपण सहसा नियम, व्याकरण असा करतो. पण जरा वेगळा विचार करूया. समजा भाषा म्हणजे एक इमारत आहे. प्रत्येक शब्द एक वीट आणि प्रत्येक वाक्य म्हणजे एक भिंत. तर मग ही इमारत उभी कशी राहते? चला पाहूया. हाच तो महत्वाचा प्रश्न आहे, नाही का? आपण रोज कितीतरी बोलतो, ऐकतो, वाचतो, पण कधी विचार केलाय की हे एक एक वाक्य नक्की तयार कसं होतं? आणि याचं उत्तर अगदी सोप्पं आहे. फक्त 8 मूलभूत बिल्डिंग ब्लॉक्स वापरून. हो, अगदी लेगोच्या ब्लॉक्ससारखं. जसं आपण लेगो वापरून काहीही बनवू शकतो, तसंच भाषेचे हे 8 ब्लॉक्स आहेत. आपण त्यांना शब्दांच्या जाती म्हणतो. आणि हेच ब्लॉक्स आपल्या विचारांना शब्दरूप देतात. चला तर मग आता या बिल्डिंग ब्लॉक्सची ओळख करून घेऊया. बघूया तरी हे आहेत तरी कोण आणि एकत्र येऊन ते अर्थपूर्ण संवाद कसा तयार करतायत. तर हे आहेत ते 8 खेळाडू. नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. आता ही फक्त व्याकरणातली नावं नाहीत बरं का. हे तर आपल्या संपूर्ण कम्युनिकेशनचे आधारस्तंभ आहेत. प्रत्येक वाक्याला अर्थ देणारे घटक. ओके, तर कुठून सुरुवात करायची? कोणत्याही गाडीत जसं इंजिन महत्वाचं असतं ना, तसंच वाक्यात 2 भाग सर्वात महत्वाचे असतात. ते आहेत नाम आणि क्रियापद. हाच आपल्या वाक्याचा पाया आहे. तर आपली सुरुवात इथूनच करूया. तर पहिला ब्लॉक आहे नाम. अगदी सोपं आहे. नाम म्हणजे काय? तर कोणत्याही व्यक्तीला, जागेला, वस्तूला किंवा अगदी एखाद्या कल्पनेला दिलेलं नाव. थोडक्यात आपल्या वाक्यातला हिरो. चला एक उदाहरण घेऊ. समजा आपल्या वाक्याचा हिरो आहे कुत्रा. ठीक आहे? तर आपण एक नाम तर घेतलं, पण हा कुत्रा करतोय काय? आणि इथे येतो दुसरा महत्वाचा ब्लॉक, क्रियापद. कारण क्रियापदाशिवाय आपला नाम म्हणजे आपला हिरो काहीच करू शकत नाही. क्रियापदच त्याला ॲक्शन देतं, त्याला जिवंत करतं. आता बघा, जसं आपण पळतो हे क्रियापद जोडलं आपल्याला एक पूर्ण वाक्य मिळालं. तो कुत्रा पळतो. झालं. हेच आहे आपल्या भाषेचं मूळ इंजिन, नाम आणि क्रियापद. किती सोपं आहे? ठीक आहे, तर आपल्या गाडीचं इंजिन सुरू झालंय. पण आपलं वाक्य अजूनही खूप साधं आहे, ब्लॅक अँड व्हाईट चित्रासारखं. आता वेळ आहे त्यात रंग भरण्याची, त्याला अधिक आकर्षक बनवण्याची. आणि हे रंग भरण्याचं काम करतो आपल्या पुढचा ब्लॉक, विशेषण. विशेषण काय करतं? तर ते आपल्या नामाबद्दल म्हणजे आपल्या हिरोबद्दल अधिक माहिती देतं. तो कसा दिसतो, कसा आहे हे सांगतं. उदाहरणार्थ, आपल्या वाक्यात आपण मोठा हा शब्द टाकूया. तो मोठा कुत्रा पळतो. बघा, लगेच आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहिलं. आता तो साधासुद्धा कुत्रा नाही, तर एक मोठा कुत्रा आहे. आपल्या हिरोचं वर्णन तर झालं, पण त्याच्या ॲक्शनचं काय? ती कृती कशी घडली हे सांगण्याचं काम करतो आपला पुढचा शब्द, क्रियाविशेषण. हे आपल्या क्रियापदाला अधिक डिटेल देतं. म्हणजे तो मोठा कुत्रा वेगात पळतो. आता वेगात या एका शब्दानं त्या पळण्याला एक गती मिळाली. आपलं वाक्य आता आणखी जिवंत वाटतंय नाही का? आपलं एक छोटंसं चित्र तर तयार झालंय, पण त्याला आता मोठ्या कॅनव्हसवर ठेवायचंय. त्याला इतर गोष्टींशी जोडायचंय. आणि त्यासाठी आपल्याला लागतील काही खास कनेक्टर्स. पहिला कनेक्टर आहे शब्दयोगी अव्यय. हे शब्द काय करतात? तर ते आपल्या नामाचा किंवा सर्वनामाचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवतात. म्हणजे ठिकाण, वेळ किंवा दिशा सांगतात. सोप्या भाषेत आपला कुत्रा कुठे पळतोय? रस्त्यावर, बागेत की पुलाखाली? हे जे वर, आत, खाली असे शब्द आहेत ना, तेच शब्दयोगी अव्यय. चला, आपल्या वाक्यात पुलाखाली जोडूया. तो मोठा कुत्रा वेगात पुलाखाली पळतो. बघा, या एका छोट्याशा शब्दानं आपल्या चित्राला एक संदर्भ मिळाला, एक लोकेशन मिळालं. आता दुसरा कनेक्टर, उभयान्वयी अव्यय. हे तर भाषेमधलं सिमेंट आहे असं समजा. याचं काम आहे 2 शब्द किंवा 2 वाक्य किंवा 2 कल्पनांना एकत्र जोडण्याचं. आणि हे लक्षात ठेवायला इंग्रजीत एक सोपी ट्रिक आहे, फॅन बॉयज. यातले महत्वाचे शब्द म्हणजे फॉर, अँड, बट, ऑर. आपल्या मराठीत आपण वापरतो ना आणि, पण, किंवा. हेच ते शब्द आहेत जे 2 वाक्यांना एकत्र आणतात. चला, आता आपल्या या भाषेच्या टीममधल्या शेवटच्या 2 मदतनीसांना भेटूया. हे वाक्य अधिक सोपं आणि भावनाप्रधान बनवतात. यापैकी एक आहे सर्वनाम. याचं काम सोपं आहे. नामाची सारखी सारखी पुनरावृत्ती टाळायची,
म्हणजे आपलं बोलणं अधिक चांगलं वाटतं. आणि दुसरा आहे केवळ प्रयोगी अव्यय. हा तर आपल्या भावनांना थेट शब्द देतो. जसं की अरे रे, शाब्बास, वाह, हे दोन्ही शब्द आपले छोटे पण महत्वाचे मदतनीस आहेत. तर आतापर्यंत आपण हे सगळे 8 ब्लॉक्स पाहिले. पण गंमत इथेच संपत नाही. भाषा ही काही दगडावरची रेष नाहीये. ती एक जिवंत प्रणाली आहे. ती किती लवचिक आहे ते पाहूया. आता ही गोष्ट फारच इंटरेस्टिंग आहे. इथे बघा, काम हा एकच शब्द आहे. पण पहिल्या वाक्यात तो नाम म्हणून येतोय, दुसऱ्या वाक्यात क्रियापद बनतोय आणि तिसऱ्या वाक्यात तर विशेषण म्हणून वापरला गेलाय. यावरून कळतं की भाषा किती लवचिक आहे. एकच शब्द वेगवेगळ्या भूमिका बजावू शकतो. आणि ह्या लवचिकतेमुळेच भाषेचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे मुक्त शब्दवर्ग, जसे की नाम, क्रियापद. इथे सतत नवीन शब्दांची भर पडत असते. विचार करा ना, काही वर्षांपूर्वी सेल्फी किंवा गुगल हे शब्द होते का? आणि दुसरा प्रकार म्हणजे बद्ध शब्दवर्ग, जसे की सर्वनामं, शब्दयोगी अव्यय. हे शक्यतो बदलत नाहीत. हे भाषेला एक प्रकारची स्थिरता देतात. म्हणजे भाषा एकाच वेळी बदलतेही आणि स्थिरही राहते. आणि हेच आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन येतं. जर भाषा खरंच इतकी जिवंत आहे, सतत बदलणारी आहे, तर तिचा पुढचा म्हणजे 9वा बिल्डिंग ब्लॉक कोणता असेल? खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का? आज आपण भाषेचे हे मूलभूत घटक समजून घेतले, जे आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधायला मदत करतील. पण भाषा भविष्यात काय वळण घेईल, हे पाहणं नक्कीच इंटरेस्टिंग ठरेल.